हाय गाईज, आम्ही चाललोय आता शोवर. आम्ही आलोय गोडाऊनवर. आता आम्ही मटेरियल भरत होतो. भरणारच आहे, अजून थोडं राहिलेलं आहे. बघू शकता अजून 3 टॉप 4 बेस राहिलेले आहे. आता भरण आम्ही मग निघाण आम्ही. आज दत्त राहिले जयंती बघा, जेवायला लागल्यात. विचारा सुद्धा आम्हाला. बघू शकताय चुकीचं आहे बघा. हे मेन आहे. हाय गाईज, आम्ही चाललोय झेंडेवाडीला. आता आमचा हाय शो आज दत्त जयंती. फुल मस्त मध्ये राडा. बघू शकताय मटेरियल. आता गाडी भरणार आहे आम्ही. गाडी भरून झाल्यानंतर शो वरती डायरेक्ट. दत्त जयंतीचा शो आहे आज. आज मस्त मध्ये फुल तयारीत आलेलो आहे आम्ही सगळे. बघू शकता आता गाडी लोड करायची फक्त. मोनूला बघा, दीपक भाऊ यांनी आता जेवण करतात. दीपक भाऊ, कुणाल भाऊ, अमन भाऊ, विशाल शेठ कामानिमित्त बाहेर आहे. थोड्याच वेळात त्यात त्यांनी पण. आम्ही पण निघाला आता मटेरियल भरून फुल मस्त मध्ये राडा. ती गाडी भरून झालेली आहे. फक्त 4 बेस 3 टॉप राहिलेले. बघू शकला. आता एक चक्कर जरा गाडीत मारूया. आम्ही बी जनरेटर टाकलेलं आहे आता बघा. फुल तयारी आहे. आता जनसेट बी गाडीत टाकलेलं आहे रात्रीच आम्ही. फुल मस्त मध्ये नवीनच घेतलेलं आहे आता बघा. कसं आहे वातावरण. जनरेटर दाखवू कसं मला 2च मिनिटात. बघू शकता आता फुल राडा आहे. आता विषय व्हीएम्पार म्हणतात ना, शिफ्टी आरपी. ते ना पुष्पा झुकेगा नाही साला. तसंच आहे आमचं व्हीएम्पार. झुकेगा नाही कधी साला. कोणी पण एवढं शेट नादच नाही. गाडी पण मस्त वॉशिंग करून आणलेली आम्ही. बघायची का तुम्हाला? बघू शकता. चला दाखवतो या. राडाच नाही. कसं आहे व्हीएम्पायर आरती कॅबिनेट नाद नाही होशी बघा. आता मटेरियल लोड करायचंय फक्त. थोडंच राहिलेलं आहे, काय नाही एवढं. मग आम्ही डायरेक्ट निघालो शोवरती. भाऊंचं बी जेवण झालेलं आहे आता सगळ्यांचं. तवर विशाल शेट पण येतात आणि विकी शेट पण येतात. जाऊ मोनू बघा कसा बसला टायर. काय कर रे? मला भेटू थोडा जरा. जरा बसतो मोनू कशी. आता कितला उठून कुठं आलाय ना भाऊ बघा. ऊन लागतंय म्हणून बसतो जरा. काय म्हणतात तरी हालचाल. झालं जेवण बिवून तुमचं? भाऊंचं बी झालेलं आहे जेवण बघा. हाँ, क्या मुस्कुराहट है जैसे आज ही मुंह में ले आओ. भाऊला बरं वाटत नाही. गेल्या टाइम मोनूला बरं नव्हतं वाटत. लूज मोशन झालते. आता भाऊला पाठ दुखते. बरं नाही वाटत तरी भाऊ आलेला आहे. सकाळी दवाखान्यात जाऊन आलेला आहे. इंजेक्शन घेतले भाऊने तरी येतोय ना. आता पुढं बाजूच आहे गोष्ट तरी बघा. भाऊ पण बसलाय बघू शकता. हाय गारा दीपक शेठ. काय म्हणता मग बाकी? आता डायरेक्ट भेटू शो मध्ये. आता लोड करताना दाखवतो जरा सगळं दाखवतो. चला आता टॉप उतरून घेऊ. भाऊचं बी जेवण झालंय. भाऊ आता खातोय पावर विमल बघा. हे बघा अमन भाऊ. अरे म्हणून उठ रे. चल घेऊ आवरून. चला उठा चला आवरून घेऊ. आता घेतो आता आतमध्ये टॉप सगळं. बाय.
बेकार दम लागतो बाबा. हे बघा दीपक भाऊ पण दमलेला आहे बाबा. टॉप तर लई तर आहे बाबा, मारत नाही बेकार. बघू शकतो मटेरियल राहिले दोन टॉप 4 बेस राहिलेत ना, झाले गाडी निघते विषय नाही. बाय. हाय गायज, विशाल शेट आलेले आहेत, विक्की शेट बी आलेले आहेत नाश्ता घेऊन आम्हाला. बघा बघू शकताय कसे खात्यात. हो का आता थोडंच राहिलेलं आहे बघू शकता. बेस भरले की झालं मामी निघल. सगळे लोड गाडी झालेली. नाश्ता करतोय, नाश्ता करून डायरेक्ट मग बेस लोड करून काय बाय. हाय गाईज, आता गाडी झाली आवरून आमची सगळी बघू शकता. हा बघा चालू पण केली. आता निघलो आम्ही झेंडेवाडीला शो वरती बघू शकता. यांचे बघा भांडण. आता निघालोय गाईस आम्ही सगळे आतमध्ये बसतो आता गाडीत. बसा बसा. नाही ना बसा. चला बाय. निघलोय आता आम्ही बघू शकता मटेरियल सगळं. निघलोय आम्ही सगळे बाय बघू शकता. निघलो आम्ही मोनूला बघा. चाललं आता झेंडेवाडीला बघू शकता. थांबलेली गाडी काहीतरी विषय झाला. बाय. पंपावरती डिझेल टाकलंय गाडीत. डिझेल टाकण्यात दीपक भाऊ बघा आलाय आमच्या पाशी. लय कटाळा आलाय बाबा. पडतो डायरेक्ट बाय. कटाळा आला नाही तर बाहेर गेलो असतो म्हणून नाही जात. आता जाऊ द्या. पाय तर लय दुखायला बघत होता मगाशी. काम करत होतो आम्ही सगळे त्यामुळं कंटाळाला आलेला आहे. कोणाचं बी हात दुखतोय, दीपक भाऊचं बी डोकं दुखतंय, कंबर दुखतंय. भाऊच्या तर पाठीवर टॉप आलता मागाशी. वाचलाय भाऊ मागाशी. थोडक्यामध्ये वाचला नंतर होता मग डायरेक्ट खाली बघितला की त्या दामन सोडतोय. तो गाजरावणी लावला होता नाही आणि त्यात ते खोलगड होता ना गेला असता डायरेक्ट. बरं झालं उलट. चालू लागणार कशी बघा ते पण भावाची हळद कशी करायची. चालू लागणार नाही हाकलून द्यायची. भाऊ म्हणतात चालू लागला म्हणून हाकलून द्यायचं. नाव आहे ना नीट
भाऊची कंबर आहे दुखती, आधीच बरं नव्हतं. भाऊ सकाळी दवाखान्यात जाऊन आलेला आहे, तरी आलेला आपल्यासाठी. आता पुढं बाद आहे सगळं. काय डिझेल भरून झालेलं आहे. आता निघतो आम्ही पंपावरनं. गाडी बी चालू झालेली आहे बघा आता. आता आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो बघू शकताय. म्हणजे पोचलो आपण. लाइटिंग वाला जो भी काम झालेलं टाइम दिला आम्हाला 3चा, आम्ही आलोय 5ला. विचार करा किती फास्ट आहे. पोहोचलेलो आम्ही लोकेशनवर. आता बघा विकी शेड बघा. यो चल या. चला दाखवतो तुम्हाला setup. हे उतर बाळा, उतर ना. चल ना. शूज घालायचं आहे. लाइटिंग वाला तर झालेलं आहे सगळं. भाऊ घालतोय शूज बघा. झालेलं आहे भाऊचं बी. आम्ही सेटअप रेडी करा. भाऊला बी लागली, लगवीला मला बी लागली. चाललोय रानात. गाडी बघा साऊंडची. मोठं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. तिथं मामा थांबल्यात धरून हाणायचे. मामाचा बैल आहे की बाय. पब्लिक बोलली खालनं मिरवणुकीवरती आणायची, त्यामुळं लोकेशन जरा चेंज झालेलं आहे. आम्ही डायरेक्ट मंदिरापाशी आलो. ट्रॅक्टर बी आणि आता साऊंडची गाडी बी आम्ही खाली घेऊन चाललेलो आहे. खालनं वरच येणार आहे डायरेक्ट. टेस्टिंग वगैरे बघू शकता. मामा बघा. खाली निघालोय. खाली गेला आहे म्हणजे ट्रॅक्टर बी खाली गेलेला आहे. लाइटिंग बिल्डिंग सगळंच नाही का, ट्रस वगैरे. आता फक्त खाली जाऊन आम्हाला साऊंड चढवायचं. भेटू आता खाली डायरेक्ट. बाय.
A few moments later.
Praveen, 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 Praveen. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा नजरता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा नजरता है। मेरे सामने वाली
काय कारणामुळे जरा थोडा उशीर शांत आहे फटाकडा वास दत्त महाराजांचं आगमन झालेलं आहे. थोडा वेळ थांबा काही आता मला वापस चालू राडा आहे. हाय गाईज, आता आमचा झालेला आहे शो फायनली कंप्लीट. आता आम्ही मटेरियल भरण चावी हरवली होती म्हणून चावी धुंडायला आलतो गाडीची. चावी जर नसती भेटली तर मग काय खरंच नाही, इथंच राहावं लागलं असतं. आता झालेला आहे शो. आता मस्त मटेरियल भरण आणि डायरेक्ट जेवण हे करण आणि घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमचा DJ ओमकार पुणे. बाय, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.